लाडक्या बहिणी योजनेचा डंका महाराष्ट्रात नव्हे तर आता देशाच्या सीमा ओलांडून बांगलादेशातही वाजू लागलाय। मुंबईत एका बांगलादेशी महिला लाडक्या बहिणीत लाभार्थी निघाल्याचं समोर आलंय आणि धक्कादायक म्हणजे गेल्या वेळी वेळ नव्हता म्हणून आधार कार्ड लिंक झालं नाही अशी मोठी कबुली यावर अजित पवारांनी दिली। लाडक्या बहीण योजनेत मुंबईमध्ये आता एक आंतरराष्ट्रीय लाडकी बहीण निघाल्याची बातमी समोर आली आहे। एका बांगलादेशी महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्याचं म्हटलं जातंय। या प्रकरणी मुंबईतल्या कामाठीपुरातून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं बोललं जातंय। यावर बोलताना अजित पवारांनी मोठी कबुली दिली। दादांच्या कबुलीमुळे अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनं लाडक्या बहिणी बनवल्या गेल्या का या प्रश्नाला जागा करून दिली। मात्र मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेसवर याचं खापर फोडतायत। मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो। मुख्यमंत्री लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरती होती, कुठल्याही तपासण्या झाल्या नाहीत। सकट सर्वांना आमच्यासारख्या टॅक्सपेयर लोकांचे वाटले गेले आणि आता शुद्धीवर आल्यावर म्हणतायत का की बांगलादेशी महिलांना पण पैसे पडले? मग केलं काय तुम्ही? कुठल्या लाडक्या बहिणी फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलेलं ते काम होतं। ममता बॅनर्जीच्या वाया येणारी घुसखोरी आहे, त्यामुळे आम्ही कायम हेच सांगत गेलो आहे की सीमेच्या ज्या रेषा आहेत तिथनं जी येणारी घुसखोरी आहे ही अगोदर थांबवली गेली पाहिजे। त्या राज्याच्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही उलट महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्या मागे लागलो आहे की बांगलादेशी या राज्यातून हाकलतोय। काँग्रेसने वाढवलेली ती पिलावड आहे, त्यामुळे काँग्रेसने आमच्यावर आरोप करू नये। दरम्यान निकषबाह्य लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार की नाही यावर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे संभ्रमात आहेत। त्यांचीच रोज वेगवेगळी विधानं येतात आणि त्या स्वतःच योजनेबाबत संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोपही करतायत। केलं होतं चुकीच्या पद्धतीने त्यांचे पैसे जे हप्ते त्यांना दिलेले आहेत ते पैसे परत वापस घेण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे। चुकीच्या पद्धतीने परत घेतले जाणार का? ज्यांनी चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत त्यांचे पैसे जे आधी त्यांना हप्त्याचे पैसे मिळाले ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला। आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही। हे सर्व जनतेचे पैसे आहेत। वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाही? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाही? आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये। त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाहीये। त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे। ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार। अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही। जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नाही, मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे। या 4-4.5 हजार जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे। तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे। अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे। आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाहीये। याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचंय। त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये। जर आधार कार्ड लिंक नसताना सरकारी पैसा दिला गेला तर याला जबाबदार कोण? कागदपत्र तपासण्याविनाच लाडक्या बहिणी बनवल्या गेल्या तर यात दोष कुणाचा? अजित पवारांच्या मते वेळ कमी होता म्हणजे नेमकी घाई कशाची होती? सरकारची फसवणूक जर दोन्हीकडून झाली असेल तर कारवाई एकावरच होणार का? या प्रश्नाची उत्तरं सरकारनं देणं गरजेचं आहे।
मुळात लाडक्या बहिणींबाबत आत्तापर्यंत तरी आमदारांनी धमकीवजा इशारा दिलाय आणि पदावर असणाऱ्या मंत्र्यांनी सारवासारव करायची ही आता मालिका सुरूच आहे. कारण निवडणूक काळात आम्ही अर्ज तपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे दिल्याचा दावा अनेक सत्ताधाऱ्यांनी केला होता. लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही. मात्र सरकार स्वतःहून कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार नाही असं सांगण्याऐवजी सरकार तसा GRच का काढत नाही किंवा अपात्रतेमध्ये जरी 1 कोटी अर्ज बाद झाले तरी आम्ही त्या जागी गरजवंत नव्या 1 कोटी लाडक्या बहिणी शोधून वर्षाला केलेली 48,000 कोटींची तरतूद पूर्ण करू असं सरकार स्पष्ट का करत नाही, ज्यामुळे अपात्र महिला सुद्धा योजनेमधून बाहेर पडतील आणि निकषात बसूनही ज्या बहिणी वंचित राहिल्या त्यांना योजनेमध्ये सामील करून घेता येईल. प्रत्येक योजनेची पडताळणी होतच असते असं म्हणत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठ्या चतुराईनं संजय गांधी निराधार योजनेचं उदाहरण दिलं. मात्र इतर योजनांमध्ये दरवर्षी गरजू लाभार्थी शोधून ते सामील केले जातात. तो निकष लाडक्या बहीण योजनेमध्ये नाही. या फरकावर मात्र तटकरे काहीच बोलल्या नाहीत. प्रणित मोरे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.